नमस्कार. अच्छा, तर कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा कोर्स नुकताच पूर्ण झालाय. मग खूप खूप अभिनंदन. आता करिअरमधलं एक महत्त्वाचं पाऊल पुढे टाकायचंय. ते म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागात, म्हणजेच PWDमध्ये कंत्राटदार म्हणून नोंदणी करायची आहे. पण ही प्रोसेस नेमकी करायची कशी, यासाठीच आम्ही हा एक सोपा मार्गदर्शक तयार केला आहे. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी PWD नोंदणीची पहिली पायरी कोणती? मग तो अर्ज नेमका कसा भरायचा? त्यासाठी कोणती कोणती कागदपत्र लागतील? ती अपलोड करण्याचे नियम काय आहेत? आणि हो, सगळ्यात शेवटी एक अतिशय महत्त्वाचा इशारा, म्हणजे ही सगळी प्रोसेस अगदी सहज पार पडेल. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. कोर्स तर झाला, पण PWD कंत्राटदार बनण्याच्या प्रक्रियेची सुरुवात नेमकी कुठून आणि कशी करायची ते आता पाहूया. कोर्स तर पूर्ण झाला, पण आता पुढे काय करायचं हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो, बरोबर ना? तर याचं उत्तर अगदी सोपं आहे. PWDच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करायची. पण ही प्रोसेस वाटते तितकीही सरळ नाहीये. म्हणूनच हा मार्गदर्शक तुमच्यासाठी आहे. ही सगळी नोंदणी प्रक्रिया आहे ना, ती खरं तर फक्त 2 मुख्य भागांमध्ये विभागलेली आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. पहिला भाग म्हणजे ऑनलाईन अर्ज भरणे आणि दुसरा तितकाच महत्त्वाचा भाग आहे आवश्यक कागदपत्र अपलोड करणे. आपण हे दोन्ही टप्पे एकदम सविस्तरपणे समजून घेऊ. आता आपण बघूया की हा अर्ज नेमका भरायचा कसा, कारण इथेच सगळ्यात जास्त चुका होण्याची शक्यता असते. कोणती माहिती भरणं आवश्यक आहे आणि कोणती काळजी घ्यायची ते पाहूया. एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्जातला प्रत्येक रकाना भरणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमच्या कंपनीचं नाव, महाराष्ट्रातला ऑफिसचा पत्ता, जन्मतारीख, जन्मठिकाण, तुमची टेक्निकल क्वालिफिकेशन, बँकेचं नाव आणि पत्ता आणि नोंदणीचा वर्ग. इथे गोष्टी लक्षात घ्या, सुपरवायझरसाठी साधारणपणे क्लास 7 म्हणजेच वर्ग 7 निवडला जातो. कारण या वर्गात तुम्हाला ठराविक रकमेपर्यंतची कामं मिळतात, जी नवीन सुरुवात करणाऱ्यांसाठी एकदम योग्य आहेत. आणि हो, नाव पत्ता भरताना स्पेलिंग नक्की तपासा. एका छोट्या चुकीमुळेही अर्ज अडकू शकतो. आणि तुमची जर दुसरीकडे कुठे नोंदणी असेल तर त्याचीही माहिती द्यावी लागते. ठीक आहे, अर्ज तर भरला, पण आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा आणि खरं सांगायचं तर थोडा किचकट भाग, तो म्हणजे आवश्यक कागदपत्र. एक लक्षात घ्या, एकही कागदपत्र कमी असलं किंवा चुकीचं असलं की सगळी प्रोसेस तिथेच थांबते. त्यामुळे कोणती कागदपत्र लागतील याची यादी अगदी लक्ष देऊन बघा. सुरुवातीला लागतील तुमची सगळी शैक्षणिक आणि रोजगाराशी संबंधित कागदपत्र. यात काय काय येतं? तर कन्स्ट्रक्शन सुपरवायझर कोर्सचं सर्टिफिकेट, शाळा किंवा कॉलेज सोडल्याचा दाखला म्हणजे आपला LC, 10वी किंवा 12वीची मार्कशीट, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाची मार्कशीट आणि हो, एम्प्लॉयमेंट एक्सचेंज कार्ड व स्वयंरोजगार नोंदणी प्रमाणपत्र. यानंतर लागतील काही वैयक्तिक आणि आर्थिक कागदपत्र. यात येतं डोमिसाईल सर्टिफिकेट, म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा पुरावा, पॅन कार्ड आणि एक प्रतिज्ञापत्र. आता हे प्रतिज्ञापत्र म्हणजे ॲफिडेव्हिट, याचा एक ठरलेला फॉर्मॅट असतो. तो तुम्हाला PWDच्या वेबसाईटवरच मिळेल, कुठे दुसरीकडे शोधायची गरज नाही. सोबतच तुमची आर्थिक क्षमता सिद्ध करणारं सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट आणि दिलेल्या मापातला एक फोटो. आता हा सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट शब्द ऐकून अनेकांना प्रश्न पडतो की हे काय आहे? तर हे म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुमच्या आर्थिक क्षमतेचं प्रमाणपत्र आहे. हे तुम्हाला कुठल्याही शेड्यूल्ड बँकेतून किंवा महसूल विभागातून मिळतं. यातून असं सिद्ध होतं की तुमची आर्थिक परिस्थिती काम घेण्यास सक्षम आहे. आणि हो, सॉल्व्हन्सी सर्टिफिकेटबद्दल एक गोष्ट अगदी डोक्यात फिट करून ठेवा. हे सर्टिफिकेट ज्या तारखेला मिळतं तिथून पुढे फक्त 1 वर्षासाठी व्हॅलिड असतं. फक्त 1 वर्ष. त्यामुळे अर्ज करण्याच्या वेळी धावपळ करण्यापेक्षा हे सर्टिफिकेट आधीच काढून ठेवा आणि त्याची व्हॅलिडिटी तपासा. नाहीतर कालबाह्य सर्टिफिकेटमुळे अर्ज थेट रद्द होऊ शकतो. चला, कागदपत्र पण सगळी जमा झाली. पण आता खरी गंमत आहे ती अपलोड करताना. कारण जेवढी कागदपत्र महत्त्वाची आहेत तेवढेच ती अपलोड करण्याचे नियमही महत्त्वाचे आहेत. चला, ते नियम पाहूया. हे नियम थोडे टेक्निकल आहेत, पण खूप सोपे आहेत. बघा, तुमचा फोटो फक्त JPG किंवा JPG फॉर्मॅटमध्येच हवा. सगळी कागदपत्र त्यांच्या मूळ प्रतीतून म्हणजे ओरिजिनल्समधून स्कॅन केलेली असावीत. झेरॉक्स वगैरे नको. प्रत्येक फाईलची साईज 2 MB पेक्षा कमी हवी. अपलोड करण्यापूर्वी एकदा फाईल साईज तपासा, म्हणजे वेबसाईटवर एरर येणार नाही.
आणि समजा एखाद्या कागदपत्राला जास्त पानं असतील तर त्या सगळ्या पानांना एकत्र करून एकच झिप फाईल म्हणजे .zip फाईल बनवून अपलोड करायची. आतापर्यंत आपण सगळी प्रोसेस बघितली, पण थांबा, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची राहिली आहे. आणि ही चेष्टेची गोष्ट नाहीये, हे खूप गंभीर आहे. ही ओळ थेट नियमावलीतून घेतली आहे आणि ती नीट ऐका. खोटी कागदपत्रे सादर करणे हा फौजदारी गुन्हा मानला जाईल. हो, फौजदारी गुन्हा. ही फक्त एक सूचना नाही तर एक कायदेशीर इशारा आहे. याचा अर्थ काय? तर जर कोणी खोटी कागदपत्र दिली तर त्याचे परिणाम खूप वाईट आहेत. अशा व्यक्तीवर PWDच्या कामांसाठी 3 वर्षांची किंवा अगदी कायमस्वरूपी बंदी घातली जाऊ शकते. म्हणजे विचार करा, एका चुकीमुळे संपूर्ण करिअर धोक्यात येऊ शकतं. तर ही होती PWD नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया. आता सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर स्पष्ट आहेत. ही प्रोसेस पहिल्यांदा थोडी किचकट वाटू शकते, पण योग्य तयारी केली तर ती नक्कीच सोपी आहे. मग आता प्रश्न एकच आहे की या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी कागदपत्र तयार आहेत का? असतील तर आत्मविश्वासाने पुढे जा. खूप खूप शुभेच्छा.